नमस्कार मित्रांनो, आपण आज परत त्याच प्लॉटवरती आलो आहे, आपले आवळे साहेबांच्या प्लॉटवरती. साहेब नमस्कार. नमस्कार. आज किती तारीख आहे? 26 26 26 ऑगस्ट ऑगस्ट 2026. 26/8/26. तर अगोदर 2 कांड्या वाढल्या होत्या बरोबर. 2 कांडे. 2 कांड्या वाढल्या होत्या 12 दिवसामध्ये 12 बरोबर. आणि तुम्ही तिथं ओळखण पण केलं होतं ना, बांधून ठेवलं होतं. बांधून ठेवलं होतं. तर आपण आज परत बघूया आता तिथं किती कांड्या वाढल्या. आता जो म्हणजे आज 3 वार म्हणजे जवळजवळ 1 महिना झाला आहे तर 4 कांड्या दाखवायच्या. 4 कांड्या 4 वाढल्या कांड्या बरोबर. 1 महिन्यात. 1 महिन्यात 4 कांड्या. अगोदर 1 महिन्यात 1 कांडी वाढायची. अगोदर कधी कांड्याच मोजलेलं नव्हतं. कांड्या फक्त ऊस लावायचं काम केलं आता होत सर. हां हां. पण आता तुम्हाला वाटतंय का भाऊ महिन्यात 4 कांड्या वाढल्या? आणि असं वाटतं म्हणजे आपण त्याला फटकं बांधूनच ठेवलं तर ओळखण करू. हां हां मग त्याच्यामुळे तिची सांगितल्या पद्धतीने आपण ते मटेरियल सोडल्यानंतर ती हां. लक्षात ठेवत राहिलो म्हणजे त्याच्याकडे हां हां. फरक पडतो का नाही पडतो. पण रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला? रिझल्ट वाटलं मग समजा महिन्यात 4 कांड्या भेटल्या तरी. हां ना, 100% रिझल्ट आहे. 100% रिझल्ट. म्हणजे शेतकऱ्याने वापरायला पाहिजे की नाही, एकच नंबर आहे. आहे का नाही? मटेरियल टाकण्यापेक्षा लिक्विड आहे ना हे सोडलेले कधी योग्यच राहतं. हां हां. पण रिझल्ट आता माझा अनुभव आहे त्याच्यावर. आपण तिथं बघू. आता पहिलं जे खाल्लं सुरुवाती सोडायच्या पासून हां, पहिलं फक्त सोडायला बांधलं होतं. हे खालचं बांधलं होतं आपण हा सोडायला. सोडायची वेळेस. हा एक सोडल्यानंतर आणि तिथून मोरा पुढल्या आता. आता ह्या 2 नंतर परत 1 हा. आणि परत ही 2. 15 दिवसापूर्वी आले तेव्हा तिथं उतरून एक बांधून ठेवलं होतं. हा 15 ऑगस्टला आलं तर आपण व्हिडिओ काढला होता ना, हा त्यावेळेस एवढ्या होत्या. त्याच्या वेळी 2 होत्या आणि आता 15 ऑगस्ट नंतर एवढ्या 2 उजून 2 फेकल्या. म्हणजे 10 ते 12 दिवसामध्ये हा. परत 2 वाढल्या. हा. म्हणजे ह्यो चमत्कारच म्हणायचं ना. चमत्कार म्हणजे मी चेक झालेलं आहे नेमकं काय आहे. आणि कधी म्हणजे आत्तापर्यंत ऊसाच्या कांड्या मोजलेच नव्हते पण तिथे सोडल्यामुळे मग तिथून पुढं मी पाहू बा खरोखर आपल्याला रिझल्ट मिळतो का नाही मिळतो. हा. पण 100% रिझल्ट आहे त्याच्यावर. आहे ना. कारण महिन्यात 4 कांड्या भेटलेल्या आहे. बरोबर आहे. धन्यवाद.